ओबीसी दाखल्यांबाबत खुली चर्चा करण्यास तयार असून ओबीसी नेत्यांना आता मराठा क्रांती मोर्चाकडनं या संदर्भात खुलं आव्हान दिलं गेलेलं आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असून जाती जाती तेढ निर्माण करण्याचे सत्ताधारी नेत्यांचे मनसुबे आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रशांत भोसले यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेला आहे। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेच्या नावाखाली झालेल्या माधवांच्या मेळाव्यामध्ये मराठा समाजाबद्दल जे विष ओकलं गेलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि स्वतःला बुद्धिमान आणि हुशार समजणाऱ्या भुजबळ असतील, मुंडे असतील किंवा पडळकर असतील आणि तिथं मराठा समाजाबद्दल विष ओकणारे त्यांच्या चेले चपाटे असतील, या सर्वांना कायदेशीर आणि संविधानिक चर्चेसाठी सांगलीमध्ये खुल्या चर्चेचं आव्हान देतोय। त्यांनी कायदेशीर आणि संविधानिक तरतुदीचा अंमलबजावणी कशी झाली पाहिजे हे सांगण्यासाठी सांगलीमध्ये उपस्थित राहावं असं आमचं त्यांना आव्हान आहे। त्यांच्या राहण्या खाण्याचा सगळा खर्च मराठा समाज करेल, परंतु खऱ्या कायदेशीर आणि संविधानिक बाबीवर त्यांनी चर्चा करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।